बातमी आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने पुणे येथे करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाची। पुणे शहरातील डेक्कन भागातील झांसी राणी चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशच्या हिंदूंवर होणारे हल्ले, इस्कॉनमधील पुजारी ट्रस्टी यांच्यावरील खोट्या केसेस विरुद्ध जन आंदोलन करून बांगलादेशाला गर्भित इशारा देऊन बांगलादेशाच्या खेड्यांचे दहन करण्यात आले। विश्वगुरू होऊ पाहणारे देशाचे पंतप्रधान देशाशेजारील हिंदूंवर अन्याय रोखण्यास अपयशी ठरल्याचे सांगितले गेले आणि बांगलादेशमध्ये हा अन्याय थांबवला नाही तर भारतात राहत असलेल्या बांगलादेशींना भविष्यात यांची उत्तरे द्यावी लागतील असे शहर प्रमुखांनी ठणकावून सांगितले। या प्रसंगी नगरसेवक प्रशांत भदे, चंदन साळुंके व महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्या हजर होत्या। या बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी कैलास गायकवाड यांनी। मानवतेचा संदेश देताना हिंदू धर्माचा शांततेच्या मार्गाने प्रचार आणि प्रसार करणारे इस्कॉनचे अनुयायी जे भगवान श्रीकृष्णाला मानणारे त्यांचे अनुयायी आहेत, ते नुसत्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगभरामध्ये इस्कॉनच्या मंदिराच्या माध्यमातून आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करताना कुठल्याही धर्माची अवहेलना होणार नाही याची काळजी घेऊन हिंदूंचा धर्म वाढताना दिसतायत। हे पूर्वीच्या काळामध्ये पाकिस्तानला पटत नव्हतं, तिथे हिंदू धर्मियांना हल्ले होत होते। आता नवीनच या ठिकाणी बांगलादेशमध्ये अशा या अनुयायांवर सातत्याने हिंदू धर्मांवर हल्ले, अत्याचार आणि अन्याय होताना दिसतोय। ते हल्ले, अत्याचार आणि अन्याय हिंदू धर्मावर होणारा थांबला जावा, की आपल्या केंद्र सरकारला जाग यावी म्हणून शिवसेनेच्या वतीनं आज झांसी राणी चौकामध्ये धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतला। जर हे हल्ले थांबले नाहीत आगामी काळामध्ये तर पुणे शहरातल्या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची आंदोलनं केली जातील। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानच्या विरोधामध्ये हाक दिली होती, एक आदेश दिला होता की जर पाकिस्तान हे दहशतवादी हल्ले थांबवत नसेल तर पाकिस्तान बरोबर खेळणारे क्रिकेट थांबवा। आणि ते केंद्र सरकारने आणि भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाने ही मागणी लावून धरून पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट संबंध तोडले। पण केव्हा तोडले? ज्यावेळी पाकिस्तान संघ मुंबईत आला आणि वारखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा सामना भरवण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा ते स्टेडियम खणलं गेलं, ती खेळपट्टी खणली गेली, तेव्हा ते पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट खेळ थांबले गेले। याच धर्तीवर शिवसेनेचे नेते, युवा सेना प्रमुख माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी हाक दिली आहे, जोपर्यंत हिंदूंवर होणारे हल्ले बांगलादेश पर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत बांगलादेश बरोबरचे क्रिकेटचे संबंध तोडून टाका। कोरोना काळामध्ये याच इस्कॉन मंदिरांनी संपूर्ण बांगलादेशमध्ये अन्नदान केलेलं आहे, तरी पण बांगलादेशातले नागरिक, काही ठराविक समाजाचे नागरिक हे इस्कॉन मंदिरांना व हिंदूंनाच टार्गेट केलं जाते। तर या इस्कॉन मंदिराचं जे काही कामकाज चालू आहे, संपूर्ण जगामध्ये काम चालू आहे, तरी पण बांगलादेशमध्ये यांना वेगळी वागणूक दिली जाते। यावर आपण नक्कीच आपल्या हिंदू धर्मीय अतिशय सहिष्णू आहे। अनेक देशातील नागरिकांना कोरोना काळामध्ये मदत केलेली आहे। आपल्या देशातही अनेक देशांना मदत गेली आहे, अन्नधान्याच्या मार्फत असेल, पैशाच्या मार्फत असेल। कोरोना काळामध्ये भारतीयांनी जी लस निर्माण केली, जी पुण्यामध्ये लस तयार झाली, ती लस सुद्धा इतर देशांना देण्याचं काम हे हिंदुस्थानातल्या सरकारनं, आपल्या हिंदुस्थानच्या नागरिकांना ज्यांनी ही लस निर्माण केली त्यांनी देण्याचं काम हे केले। त्यावेळी तो कोरोना आटोक्यात येण्याचं काम या जगभरात झाले। असं असून सुद्धा ज्या बांगलादेशाला आपल्या हिंदुस्थानी जन्माला घातलं, पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान बघून त्या एका भागातनं बांगलादेशची निर्मिती हिंदुस्थानच्या सरकारनं आणि मिलिटरीने आपलं रक्त सांडून केली। असे हे बांगलादेशी आपल्याच हिंदुस्थानाच्या बंधू आणि भगिनीचं रक्त या बांगलादेशमध्ये सांडतायत। त्यांच्या देशाच्या पंतप्रधान या आपल्या देशाचा आसरा घ्यायला देशामध्ये येत आहेत। हिंदुस्थानने त्यांना आश्रय दिला, त्या आपल्या देशाच्या लाडक्या बहीण ठरल्या, पण तरी सुद्धा बांगलादेशातले नागरिक आपल्या या इस्कॉनच्या अनुयायांवर, हिंदू धर्मियांवर हल्ले करायचे थांबत नाहीत। ज्याप्रमाणे मोदीजींनी जे भारतीय जनता पार्टी यांना विश्वगुरू समजते, अशा विश्वगुरूंनी जर रशिया आणि युक्रेनचं युद्ध एका फोनवर थांबवलं तर मग हिंदूंवर होणारे हल्ले एक प्रकारचं आम्ही युद्धच समजतो। हे युद्ध दुसरा एक फोन करून, बांगलादेशला फोन करून आपले पंतप्रधान देशाचे मोदीजी जे विश्वगुरू आहेत ते फोन का करू शकत नाहीत आणि हिंदूंवर होणारे हल्ले थांबू का शकत नाहीत, अशी आमची या ठिकाणी विचारणा आहे।
हे आजच हे आंदोलन आम्ही थांबणार नाही, हे हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत या पुणे शहरामध्ये विविध मतदारसंघामध्ये 8 विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं आंदोलन हे पुढच्या 15 दिवसात होत राहील. बांगलादेशी बेकायदेशीरपणे जे काय आपल्या महाराष्ट्रात काही आहेत, मुंबईत काही आहेत, देशात काही आहेत, शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे इथं जे काही बेकायदेशीरपणे राहते तरी पण आपण त्यांना सांभाळून घेतोय, त्यांना आपण काय इशारा देऊ शकतो? केंद्र सरकारची भूमिका फक्त हिंदुत्व म्हणून निवडणुकीपुरती मर्यादित आहे. बटेंगे तो कटेंगे असं युपीचे मुख्यमंत्री इथं बोलतात, देशाचे पंतप्रधान म्हणतात हम एक तो सेफ आहे. मग हे बांगलादेशातल्या हिंदुवासियांसाठी लागू नाहीये का? तिथे जाऊन ही आरोळी ठोकण्याची धमक तुमच्यात नाहीये का? तरी युपी मध्ये अनेक हिंदूंवर हे अत्याचार होत आहेत. तिथले मुख्यमंत्री काय करतायत? अनेक तरुण आपले बेरोजगार होत आहेत, त्यासाठी त्यांची कामकाज चालत नाही, पण दुसऱ्याच्या राज्यात यायचं आणि या ठिकाणी हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावायचं काम हे करतायत. बांगलादेशातले अनेक तरुण मुली या देशामध्ये शिक्षण घेत आहेत. अनेक बेरोजगार लोक इथं तरुणी येऊन पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक फुटपाथवर अनेक प्रकारच्या वस्तू खाद्यपदार्थ विकण्याचं काम करतात आणि इथं येऊन पोट भरतायत. ते शांततेने काम करतात, मग आम्ही करून देतोय. त्यांनी जर बांगलादेश प्रमाणे इथं काय कारवाई केली, इथं हिंदूंवर अन्याय केला, तर त्यांना इथनं आम्ही हुसकून पळवून लावू. त्यासाठी शिवसेनेची पद्धत काय असते हे बांगलादेशवासियांना चांगलं माहिती आहे, पाकिस्तानवासियांना चांगलं माहिती आहे. पाकिस्तानपेक्षा आणि बांगलादेशपेक्षा इथं मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. ते जर या ठिकाणी गुन्हा आमच्याबरोबर आपल्याबरोबर साहेबांबरोबर राहतात, तर बांगलादेशींना इथनं हुसकवण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे चोप देऊन इथना घाशा गुंडाळायला आम्ही भाग पाडू. हे अन्याय आणि अत्याचार जे बांगलादेशात होत आहेत, हिंदूंवर होत आहेत, ते त्वरित थांबले गेले पाहिजेत. नाही तर शिवसेनेसारखं काम पुन्हा एकदा आम्हाला रस्त्यावरून करावं लागेल. त्यात आम्ही काही मागे पुढे बघणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल होऊ देत. या ठिकाणी आम्ही त्या बांगलादेश जे हिंदूंवर अन्याय करते त्यांचा झेंडा फाडण्याचा, जाळण्याचा, तोडण्याचं काम या ठिकाणी करतोय, पण स्थानिक प्रशासन आम्हाला ते करू देत नाहीत.